नमस्कार मंडळी. मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. ह्याच प्रेमाचा उत्सव संत व्हॅलेंटिनो यांचा जन्मदिवस अर्थात व्हॅलेंटाईन्स डे जो आहे उद्या. तुम्हा सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप शुभेच्छा देते आणि सुरू करते तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. रसिकांचं प्रेम आणि पारितोषिकांचा वर्षाव लाभलेलं अनन्य आहे नाटक. या नाटकाची संपूर्ण टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, दर आठवड्याला विनोदाची नवनवीन शिखरं सर करणारी जोडी आता तुमच्या समोर येते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विनोद शिरोमणी, समीर चौघुले आणि कॉमेडीची भक्कम तटबंदी विशाखा सुभेदार. म्हणजे या नमस्कार, या वेलकम. नमस्कार. नमस्कार, मी मदन. नमस्कार, मी जुलिया रॉबर्ट. म्हणजे काय बोलताय? आता तुम्ही मदन म्हणजे मी जुलिया रॉबर्ट का नाही का? माझ्या आईने माझं नाव मदन ठेवलेलं आहे. बरं. त्याची कृपया चेष्टा करू नका. चेष्टा करू नका, नाहीतर शिफ्ट वाढल्यावर गोस्वामी सरांच्या मनात जे येतं ते मी देईन. काय शिव्या? ऐका कुल तुम्ही शांत व्हा. चिडचिड शांत व्हा. अरे हे काय डोक्याला टेंगुळ आलंय का? नाही, कपाळ वाढलंय. केस वाढायच्या ऐवजी कपाळ वाढत चाललंय. माझी अशी चिडचिड वाढत असू दे. रोज माझी चिडचिड वाढते. एक मिनिट, तुम्ही शांत व्हा. शांत व्हा. ऍक्च्युली हे जे आहे ना, हा तुमचा स्ट्रेस आहे. खरं तर हात चेक करण्यासाठी मी टेंगुळ वगैरे बोलले, मुद्दामूनच बोलले. अच्छा, ओके. आय टेल यू मदन, तुम्ही खूप स्ट्रेसफुल आहात. खूप स्ट्रेस आहे तुम्हाला. एक काम करा. हा बेल्ट आहे ना, हा बेल्ट घाला. अहो कमरेला बसणार आहे का तो बेल्ट? बघा ना त्याचा आकार, बघा ना त्या आकारावर अंदाज घ्या. साधारण हा बेल्ट कुठे घालायला हवा? मनगटाला. घाला बरं, घाला. शाबास, व्हेरी गुड, शाबास. हे काय आहे? हे काय माहितीये का, याने तुमचा स्ट्रेस किती वाढलाय याचा आपल्याला अंदाज येईल. यानी या हा, काही काळजी करू नका. आता आपण सुरुवात करूया काउन्सिलिंगला. ओके, आता मला सांगा नक्की तुमचा प्रॉब्लेम काय? मी ना छोट्या छोट्या गोष्टींवर खूप चिडतो. हो, पण म्हणून माझ्यावर नाही बरं का चिडायचं. नाही, मी म्हणालो मी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो. तुम्ही तर एकदम असं होतं. गरज आहे आता, जागा काढायची गरज आहे मला. अशी मी जागा काढतो. माझा प्रॉब्लेम आहे ना, मग जागा नाही करायला. हे असं केलं तुम्हाला बरं वाटतं का? मला बरं वाटतं. हो केलं, रिलीफ. व्हेरी गुड. हे असे आपण आपले मार्ग शोधून काढायचे असतात. व्हेरी गुड, कीप इट अप. आता मला शांत डोक्याने सांगा की नेमकं तुम्हाला राग काय येतो? अशा काय घटना घडतात ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो? परवा ऑफिसमध्ये कॉन्फरन्स रूम मध्ये फॉरेन डेलिगेट्स आले होते. आमची मीटिंग सुरू होती. त्या मीटिंग मध्ये माझी बॉस आहे सई तामणकर. ती माझ्यावर खेकसली, ओरडली माझ्यावर, माझं टाळकं सटकलं. ओके, कुल का म्हणजे का सई तामणकर तुमच्यावर का ओरडली? कारण मी चहा पिताना असा आवाज होत होता माझ्या हातून. ती खसकली माझ्यावर. अहो साहजिक आहे ना, आता फॉरेनर तुमच्या समोर बसलेत आणि तुम्ही फुर असा चहा प्यायला कुठलाही बॉस चिडणारच नाही का? हो, पण त्या फॉरेनर समोर ही त्या चहामध्ये ग्लुको बिस्किट घालून लगडा करून चमच्याने खात होती. ते कसं चाललं? तिचं ते
बिस्किटाचा लगदा चालतो, माझा चालत नाही. ती बॉस आहे म्हणून. बॉस आहे म्हणून का ती बॉस आहे म्हणून. हे बघा हे बघा हे बघा स्ट्रेस बघा किती वाढला. 70. शांत शांत हो शांत हो शांत. हो हो. लगदा 80. हे बघा 78. शांत शांत. व्हेरी गुड शांत. असा माझा प्रॉब्लेम होतो. छोट्या छोट्या गोष्टींवर माझा स्ट्रेस खूप वाढतो. तुम्हाला सांगतो माझं मलाच कळत नाही स्ट्रेस कसा वाढतो. ह्याच्यावरून माझी भांडणं होतात. रिक्षावाल्याशी भांडण होतं, बसवाल्याशी, ट्रेनवाला, सगळ्यांची भांडण होतं. लॉन्ड्रीवाल्याशी सुद्धा परवा माझं भांडण झालं. आणि प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, हे भांडण मी सुरू करतो, संपवतात समोरचे. म्हणजे कसं तुडवतात ना मला. काय माहिती का, माझ्यात ना ताकद नाहीये माझ्यात. चरबी खूप आहे माझ्यात. चरबी सॉलिड चरबी आहे माझ्यात. चरबी. आपण हे बघा आपण काढूया. हा जो तुमचा त्रास आहे ना आपण काढूया. काही काळजी करू नका. इथे बसा. कमन रिलॅक्स. इथे बसा. शांत बसा. ओके आपण रिलॅक्स करूया. कसं असतं हा स्ट्रेस असतो ना याचं कारण मुख्य म्हणजे राग. या रागाने ना दुष्परिणाम होतात शरीरावर. कळलं का. तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. ओके तुमच्या मेंदूवर तुमचा कंट्रोल राहत नाही. कारण मेंदूपर्यंत रक्त पुरवठा राहत नाही ना. पोचत नाही तिथपर्यंत रक्त. त्यामुळे मग आपला मेंदू ना आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपल्याला साथ देत नाही. कळलं का. हा प्रॉब्लेम होतो. कळलं. आपला मेंदू नको त्या गोष्टी चुकीच्या गोष्टी करायला लागतो. बरोबर आहे. साधी टाळी पण वाजत नाही. कारण ताल नाही राहत. कळलं का. कारण आपल्यात इच्छाशक्ती नाही जास्त. कळलं. तो माइंड आणि ब्रेनचा ना संलग्न असं होत नाही. बरोबर तुमचं बरोबर आहे. कारण चित्त थाऱ्यावर नसतं मन. काय चित्त थाऱ्यावर नसतं. बरोबर. एक काम करायचं याच्यावर एक अतिशय उत्तम उपाय म्हणजे आपल्या अंतर्मनाला साथ घालायची. पण मन ऐकेल आपलं. हो का नाही ऐकणार. असं आपण बोलू शकतो मनाशी. हो बोलायचं असतं. मनाशी बोलायचं. आपल्या अंतर्मनाला साथ घालायची आणि सांगायचं मना तू खूप गोड आहेस. मी तुझ्यावर कधीही रागवणार नाही. आय लव्ह यू. सांगा आय लव्ह यू. असं तुम्ही मला नाही सांगायचं. असं तुम्ही तुमच्या मनाला सांगायचं. म्हणजे असं मला सांगितलं जातं बऱ्याचदा. पण तुम्ही तुमच्या मनाला सांगा. अंतर्मनाला सांगा. मनाला सांगा मना आय लव्ह यू. मना आय लव्ह यू. मला तुझ्यावर अजिबात राग. हे बघ हे असं होतं आता माझं आणि मनाचं चाललंय ना. मधले छातीवरचे केस कशाला हुळहुळता. जिथे पाहिजे तिथे नाहीये तिथे जंगल गुंड. ही असं चिडचिड आहे ना माझं नाही शांत 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 शांत. अजिबात चिडू नका तुम्ही. अजिबात शांत शांत शांत. 1 ते 10 आकडे मोजायचे. शांत. एकदा पुन्हा एकदा प्रयत्न करा बरं आपल्या मनाला हाक मारण्याचा. आणि ना मोठ्यानं बोला मनाशी. तुम्ही बोला ऐकेल ते. ऐकेल. बोला. हे मना बरं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शाबास. मी तुझ्यावर अजिबात रागवणार नाही. आय लव्ह यू. कसं वाटतंय. थोडस बरं वाटतंय पण थोडा वेळ वाटतं हो. नंतर पुन्हा सुरू होतो. तुम्हाला काय सांगू मी. म्हणजे मी आता गाडी चालवायला घेतली ना. मी वाहतुकीचे सगळे नियम पाळतो. मी शिस्तप्रिय आहे. मी कधीच सिग्नल असे तोडत बिडत नाही. पण एखादा घुसला की माझं टाळतं. अरे बापरे 90. शांत 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 शांत. लगदा झालं मगाशी ते झालं. बसा शांत शांत शांत. रागवायचं नाही. कळलं का. रागामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं. रागवायचं नाही. शांत शांत. एक काम करूया का. चहा घेता का तुम्ही. चहा घेता. चहा मागू. दत्तू ए बाळा दत्तू चहा आण रे. आणतो हा दत्तू चहा आण. शांत राहायचं. बऱ्याच घरात ना राग हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. रागावर नियंत्रण ठेवणं ही काळाची गरज आहे. कळलं का. त्यामुळे रागावर नियंत्रण. ए दत्त्या मेला चहा ना रे डुकरा. असा चहा देतात भावळटा. असं चहा देतात. ट्रेन लागला असतो रे टाकल्याला. उचला कशाला. असा चहा देतात. कोण आहेत टाकला. अरे बावळटा. क्लाइंट येत ना ते मूर्खा. त्यांच्या जीवावर आपण जगतो. त्यांच्या पैशावर आपण जगतो. तुम्ही जगता तुम्ही. मी नाही जगत. मी तुमच्या जीवावर जगतो. कान फाड फोडे ना वाटेल ते बोलास ते मूर्खा. तुम्ही
मूर्खाची मालकीन. बावळटच का वाटेल ते बरोबर तो डोळे हातात काढून देईल झालं नाही. हा मग मी पण झिंजा उपटून द्याल तुमच्या अरे, हातात. तुझ्या हातात आता. हा, मग मी पण तुझ्या जातो हातात म्हटलं. आहे. असे तुझ्या उपटून हातात द्याल मी. असे हो उपटून द्याल तिकडे. मी. हा, जातो हो मग मी. तिकडे. हा, जातो मग मी. हा, जातो. हा, हा. मला नाही. हा जातो. हा म्याव. 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 मदन मदन तू असे काय बसलं? अहो तुम्ही आत्ता ओरडलात. अहो त्या माणसावर ओरडलात तुम्ही आत्ता. नाही नाही अहो किती ओरडलात तुम्ही. नाही नाही त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं. म्याव. हे काय आहे? हे काय केलं आत्ता. ही माझं राग घालवण्याची पद्धत आहे ही. असे म्याव. अहो पण तुमच्या वागण्यात किती विरोधाभास आहे. तुम्ही आत्ता मला काही क्षणापूर्वी सांगत होतात रागवायचं नाही, नाही. रागावर नियंत्रण ठेवा म्हणून ना. पण मी रागावले नव्हतेच ना. नाही. मी रागावले नव्हते, मी फक्त रागावले होते. म्हणजे कसं शिस्त लावायची होती ना त्याला, त्याच्यामुळे ह्या पद्धतीने त्याला शिस्तीत रागवलेलं चालतं. ते अलाउड आहे, हे वेगळं आहे. Anyway, आता आपण आपल्या प्रोसेसला सुरुवात करूया. प्लीज इथे बसा बसा, हलू नका. हा इथे शांत. आपण ना आपला राग आपल्याजवळच ठेवायचा. एकाचा राग दुसऱ्यावर अजिबात काढायचा नाही. हा महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा. एकाचा राग दुसऱ्यावर अजिबात काढायचा नाही. 1 ते 10 आकडे मोजायचे. हा 1 ते 10 आकडे मोजायचे. अजिबात रागवायचं नाही, शांतपणे राहायचं. हा 1 मिनिट. हा मी जरा फोन, 1च मिनिट. हा नवरा. हॅलो, काय कुठे आहेस? मसरा. अगं मी नीट विचारतोय कुठे आहेस. आता कुठे असणार आहे प्रभाकर? क्लिनिक मध्येच आहे ना. बोल ना काय काम आहे. एकटीच आहेस का हॉस्पिटलमध्ये तू? नाही नाही नाही, बॉयफ्रेंड बरोबर आहे. काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही बॉयफ्रेंड बरोबर काय करतेस त्याच्या बरोबर? मुक्का घेतोय तो माझा. काय प्रॉब्लेम आहे तुला? अगं काय प्रॉब्लेम काय तुझा? अगं, ऐक- कशासाठी फोन केलाय? अगं, ऐक ना हा तू- तुझा संशयी स्वभाव बंद कर. हे बघ. बंद कर. अगं- काय करणार आहेस? बॉयफ्रेंड बरोबर आहे मी. काय म्हणणं तुझं? अरे, बोल ना, काय म्हणणं अगं, काय ऐकून- करायचं तुला? ऐकून- फोन ठेव. चल. म्याव. म्याव. 1 मिनिट. अहो तुम्ही आत्ता कोणाशी, तुम्ही काय बोललात आत्ता. मी तुमचा मुका घेतोय बोललात. नवरा हो, त्याला याच भाषेत कळतं. ओके. हो म्याव. 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 ठीक आहे आता ओके. आता ओके. ओके. शांत व्हा. हा? तर अजिबात रागवायचं नाही. हा? आणि हा जो आपल्या आयुष्यात पूर्वग्रह असतात ना आपल्या डोक्यात, हा ते काढून टाकायचं. आता आपण दुसरा एक्सरसाइज करू. तुम्ही जागेवर ना हलू नका, इथे बसा. मी बसा. हलत नाहीये. शांत. बसा. हं. आता एक दीर्घ श्वास घ्या. आता मी जे बोलते ना त्याकडे नीट लक्ष ठेवा. मी जे सांगते त्याप्रमाणे करा. आपल्याला डोक्यातला राग काढायचा की नाही. शांत शांत. ओके. दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. कोणी आवाज काढला रे? अरे मी आहे ना. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी आहे ना. बदगाले. हो. उलट झालं. सॉरी. दीर्घ श्वास घ्या. शाबास. श्वास घ्या. सोडा. शिट्टी वाजते तुमची. शिट्टी नाही वाजता का मग? दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. सोडा. शिट्टी वाजते रे माकडा. शिट्टी कशी वाजते? साधा श्वास घेता आणि सोडता येते. बावळा का? अक्कल नाही तुला? माझ्यावर ओरडू नका तुम्ही. मला पण आवाज काय चढवतात. ओरडायचं? बावळा का वागतोस? कळते तुला? हो म्याव. हो म्याव. हो म्याव. म्याव. हो. म्याव. आता तिसरा नियम. रागाचे ना अजिबात पूर्वग्रह ठेवायचे नाहीत. हा माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे, याच्याबद्दल विचार करायचा नाही. सूडाची भावना डोक्यात ठेवायची नाही. सूड आहे ना, सूड तो घ्यायचा नाही कधी. कोण समोरचा आपल्याला काय बोलतोय, रागावतोय, चिडतोय, आपण लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं. 1 ते 10 आकडे मोजायचे आणि गप्प बसायचं. त्याला काय बोलायचं त्याचा आनंद त्याच्यापाशी. कळलं का तुम्हाला? तू का आलायस ते? का आलास म्हणजे? तू का आलायस ते? हा कोण आहे?
हा तुझा बॉयफ्रेंड आहे? वाटेल ते बोलतोस तू. हे बघ हा तुझा बॉयफ्रेंड आहे. एक काम कर, हिला घेऊन जा. घेऊन निघिला चल. प्रभा मी खरं जाई ना. अरे चल निघ. मी खरं याचा हात धरणे निघून जाईन. निघून जा बोलून घेऊन जा चल. मी निघून जाईल, खरंच निघून जाईल प्रभा, लक्षात ठेव. अरे जा, मी नाही घाबरत. मी ओळखणार नाही तुझी बायको आहे अरे सोड वगैरे. हे. ऐका तुम्ही शांत काय बसा. तुझं काय? शांत तू काय? नाही शांत बसा तुम्ही. अरे माझं काय शांत आहे. ह्या बाई बरोबर ना तो संसार करून बघ. ही बाई ना, ही नागिन आहे, नागिन. हो, मी नागिन आहे. नाही ते काय? नागिन आहे. अरे तुझ्या नाही संसार तुला डस- अरे, मी नागिन आहे. बघ, तू मी नाही. नागिन आहे. अरे भांडण मी करायला. नागिन आहे. अरे, या बाई म्हणून सांगतो. अबा, तू नाही माझ्या नादाला लागू नको. नागिन आहे. हे तुला सांगतो. हे तू माझ्या नाही. अबा, काय थांब. शांत. रागवायचं नाही. 1 ते 10 आकडे मोजायचे. खड्ड्यात जा. मी गेले तरी चालेल, पण तुला घेऊन जाईन. दरीत उडी मार, भावाने म्हशीचा तुला उडी घेऊन मार. जाईन नरेंद्र माकडा. शांत. जोरदार टाळ्या. कमाल. बघा हासर असे काय म्हणतात. सई ये बात कडक. ब्रिलियंट विशाख, हे ब्रिलियंट समीरदा. मला असं वाटतं की कॉन्सेप्टच फार किलर होती. सचिन गोस्वामींची कॉन्सेप्ट होती. आणि समीरदा तू लिहिलंयस, फार अप्रतिम लिहिलं होतंस, अप्रतिम सादर केलं. दत्तूची साथ पण उत्तम होती आणि पारसमणींनी पण येऊन खूपच धुमाकूळ घातला. आणि मला स्पेशली या मंचाची खासियत किंवा अभिमान याचा वाटतो की खूप अनएक्सपेक्टेड जागांमधून, अनएक्सपेक्टेड ओकेजन्समधून, अनएक्सपेक्टेड फॉर्म्समधून आपण विनोद निर्मिती करतो. आपल्या सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. आणि मला स्ट्रेस मशीनच्या बीपचं टायमिंग फारच ब्रिलियंट वाटलं. खूप अमेझिंग होतं. खूप सुंदर झाला गाईज परफॉर्मन्स. फारच मस्त. कीप इट अप. प्रसादा. महाराष्ट्रातली तमाम जनता तुम्हाला टेलिव्हिजनवरनं बघतेच, कॉन्स्टंटली बघते. पण माझ्यासारख्या ज्या माणसाला तुम्हाला प्रत्यक्ष बघण्याचं भाग्य आहे, त्या माणसाला आयुष्यात काउन्सिलरची गरजच नाही. इतका आनंद तुम्ही पेरताय, इतकं हास्य तुम्ही पेरताय समाजात की कमाल. आता ह्याच्यापेक्षा मला ना सम्या आणि विशाखा तुमच्याबद्दल आत्ता फक्त हो आणि म्याव एवढंच करावं. कारण मला इतका राग येतो कधी कधी तुमचा की बोलण्यासाठी माणसाकडे शब्दच उरत नाहीत. आणि माझा स्वतःचाच मला राग यायला लागतो की बोल, काहीतरी बोल, पण नंतर असं लक्षात येतं की नाही, काय बोलणार तुमच्या परफॉर्मन्सबद्दल. हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ. म्हणजे कमाल. मला खरोखर राग येतो. किंवा मला आत्ता पारसमणीचा आणि दत्तूचा पण भयानक राग आला की एवढ्याशा छोट्या वेळात एवढे लाफ्टर्स माणसं कशी काढू शकतात यार. मला कधी कधी हेवा वाटतो की हा ह्युमर साला माझ्याकडे कधी येणार. त्यामुळे मला राग येतो खूप तुमचा. पण तो राग वारंवार येत राहू देत अशी ईश्वराकडे प्रार्थना, कारण त्यातूनच मला स्वतःला कंट्रोल करता येईल आणि मला त्यातून आनंदही मिळेल. त्या हातावरच्या मशीनचा आवाज आणि टेलिफोनचा आवाज सेम काढल्याबद्दल आमिरचं एक अभिनंदन. त्यावेळेला मला हो आत्ता नको असं मी कंट्रोल केलं. नाही आमिर, जोक्स अपार्ट, पण ज्या पद्धतीने तो 70, 80, 90चा तो दिलास तू फील, सही म्हणली तसं. एकदा सगळ्यांकरता टाळ्या होऊन जाऊ दे. लाजवाब सम्या, लाजवाब. विशाखा कमाल. विशाल, तुला कसा वाटला परफॉर्मन्स, काय म्हणशील? जसं ते म्हणाले की शब्द नाही आहेत. म्हणजे तुमचे मी बरेचसे ॲक्ट बघितलेत, म्हणजे ऑफिसमधला असेल किंवा बाकीचे मुलाखतीचा कार्यक्रम असेल, आणि मी ते जाऊन रिपीट बघतो. म्हणजे जेव्हा मला असं वाटतं की
थोडंसं डिप्रेस होतो आहे, तर मी जे जाऊन खास करून तुमचे ॲक्ट्स बघतो नेहमी. तुमचं हे सगळ्यांचंच म्हणजे तुम्हीच काय सगळेच म्हणा, तुमचं एक वेगळं जग आहे. तुमच्या जगात जेव्हा येतो आम्ही तेव्हा आम्ही बाकीचं स्ट्रेसफुल जग विसरायला लावतो तुम्ही आम्हाला. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. अनन्या नाटकाबद्दल मला सांगायचं आहे की अनन्या नाटक बघितल्यानंतर हे नाटक 12 वेळा 15 वेळा 20 वेळा बघणारी माणसं आम्हाला येऊन भेटून गेलीत. माझं प्रेक्षकांना आव्हान आहे, ज्यांनी हे नाटक बघितलं नाही आहे आत्तापर्यंत त्यांनी पुन्हा यावं. जसं मी तुमचा फॅन आहे तसं तेही आमच्या नाटकाचे फॅन होतील. धन्यवाद. वा 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 वा. थँक्यू सो मच विशाल. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. मंडळी, हास्य जत्रेतली 2 द्वाड कार्टी आज त्यांच्या हतबल शिक्षकासोबत पुन्हा एकदा इथे येतात. अर्थात तुमच्या समोर येत आहेत जो फुलवतो हास्याचे मळे असा पंढरीनाथ कांबळे, खानदेश रत्न श्याम राजपूत आणि कॉमेडीतला चॉकलेट हिरो अरुण कदम. छडी लागे छम छम विद्या येस घम घम. छडी लागे छम छम विद्या येस घम घम. छम 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 शपाली काढतो छम छम छम. असा शपाली काढतो ना, पण आठवता पोरे नाही शेडस कदागात काय माहिती. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. मला ओळखलं का? म्हणजे हा, मी तोच आहे गुरुजी. काय ते जे जमदाड्यांचे 2 दलिंदर पोर आहे ना, त्यांना वैतागून आहे ना मी दुसऱ्या गावाला निघून गेलो होतो. पण 3-4 आठवड्यातच माझ्या ध्यानात आलं की पोरं किती बी दलिंदर असले तरी निदान विनोद तरी करतात बा. स्किट पाडत तरी नाहीत ते. दुसऱ्या गावाला गेल्यानंतर असा काय पडलो होतो ना मी. आता तुम्ही मागचे 2 आठवडे पाहिलेलेच आहे, तुम्हाला काय सांगू, मला काय बोलायला होता तुम्ही. मी माझ्या मूळ गावाला आलेलो आहे बा. पण अजून कसं या पोरे उन्हाने माझी तुला सांगून ठेवतो ही माझी चड्डी आहे. अरे नाही बच्चरी, माझी चड्डी. कशावरून ही तुझी चड्डी आहे? मला सांग, तुझी चड्डी हाक मारल्यावर ओ देत नाही बा, माझी चड्डी देत. कशी? हे बघ, ए चड्डी. ओ तुम्ही बायना चेन खोल्या. तुझी जीभ आणि तुझी जीप दोन्ही कंट्रोल मध्ये ठेवायची आहे. तू दलिंदर कथा ना, जवळ नाही तवय चड्डी चड्डी चड्डी. तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का रे? दुसरं काही नाही. नाही गुरुजी, आम्हाला कविता पण येतात. अरे चल गुरुजींना सॅल्यूट मारू. 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारू गुरुजीला. बुर्जीचे पाव मऊ मऊ दोघे मिळून गुरुजीला सॅल्यूट मारू. सॅल्यूट मारू दोघे मिळून गुरुजींना सॅल्यूट मारू. अरे छातीत दस्त जालणार आहे माझ्या. असं कोणी यमक जुडवतं का रे? यमक कसं जुडवतात माहितीये का? कसं? बुर्जीचे पाव मऊ मऊ दोघे मिळून गुरुजीला भिऊ 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 असं म्हणायचं. विचारसरणी वेगळी असते ना. विचारसरणी वेगळे. सॅल्यूट मारून राहिले फालतू. अरे 1 साथ नमस्ते म्हणायच्या, 20 संपवून टाकायच्या. 1 साथ नमस्ते मध्ये काहीच मजा नाही, नुसतं ड्राय डाय वाटतं म्हणून थोडस चेंज केलंय आम्ही. तुला ड्राय वाटतं का? ही छडी आहे ना वल्ली करून आणीन मी. वल्ली करून असा शपाली काढतो ना तुमले तवाय तुमले समजी. अरे एक तर तुमच्या दल्ल्याने ना गैरी मोठी जबाबदारी टाकली रे. त्याने ना तुमचं नाव कशाला आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत टाकलंय रे. बुद्धिबळ? तो मला म्हणून राहिलाय की माझ्या पोरांना बुद्धिबळ शिकवा म्हणे. मला जाम बुद्धिबळ आवडतं. आय एम व्हेरी इंटरेस्टेड फॉर द बुद्धिबळ. तुझ्या बरोबर आहे रे, तुला सगळं आवडतं. पण अरुण कदम बुद्धिबळ खेळणारे हे म्हटल्या बरोबर बुद्धिबळातले घोडे हत्ती सगळे म्हणायला लागले आम्हाला बुद्धिबळ नको, आम्हाला सबसिडी द्या. सबसिडी घ्या? ते काय असतं? याला सबसिडी माहिती नाही आणि याला बुद्धिबळ शिकायचे. कठीण रे भो. मग कशाला शिकवता?
पहिल्याला शिकवतो बटी द्या बट. आणि आता आहे ना मी काय शिकवतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या बा. हे बघा याला पट म्हणतात. तुम्ही याला पट म्हणता, तुम्ही याला पट म्हणता, आम्ही चंपीला पट म्हणतो. पण चंपी काय पटतच नाही. आता अरे उदबिल्ल्या एवढासा येणार आहे तू. काय पटवा पटवी करतो रे. हा बुद्धी बडाच्या पट आहे. याच्यावर आहे ना 64 घर असतात बुवा. काय बोलता? 64 घर. मग होलीची वर्गणी लय जमत असेल ना. त्याला कंबलड्यात लात घाल माझ्यातर्फे. काल 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 बाय ना. तुझ्या धल्ल्याने चेस मध्ये होडी केली होती का रे. अरे हे घर हे घर सोंगट्यांची घर म्हणतोय मी. नीट लक्ष द्या. आता मी जसं सांगतो तसा करा. इकडे या इथे या तुम्ही. या इथे या. इकडे वाट रे तू वाट इकडे. हा आता आपण आहे ना खेळायला सुरुवात करू बा. ही माझी फुल्ली, ये माझा गोला, ही माझी परत फुल्ली. फुल्ले काय करत. अरे चेस बोर्ड येणार आहे तुला काहीच कसं जमत नाही रे. अरे या सोंगट्या असतात ना याच्याने खेळायचं असतं. घ्या एकाने काड्या घ्या एकाने पांढऱ्या घ्या. पांढरी तू पांढऱ्या घे. काड्या सोंगट्या तू घे. घेऊन टाक. आता आपण सोंगट्या लावू. सोंगट्या लावू मस्त पैकी आपण. सोंगट्या लावू. हा घोडा आहे ना इथे लाव. त्याच्या बाजूला हत्ती ठेव आणि त्याच्या बाजूला उंट ठेव रे. उंट कुठे. हा व्हेरी गुड हुशार रे तू. इकडे इकडे वजीर याच्यासारखं ठेव रे. कुठे बी नको ठेव रे. नीट लाव. प्यादे सगळे असे समोर. एक प्यादा कुठे गेला. 3 भय ना तुमच्या हातात. इथे माले मारच करे तू. माले मार. गुरुजींना मारतो गुरुजींना मारतो. कुठे पडतो रे. कुठे पडतो. एवढी मजा आली. असं शिकाडतो का तो जमदाडे. चुकून हा लागलं म्हणे. चुकून लागलं का रे. पट खाले मार राय ना तो माले. हे बघ हे इथे. चला आता खेळायला सुरुवात करू बा. करू करू. पंढरी तुझ्याकडून किंचित अपेक्षा आहे वा. तू आहे ना ही प्यादी आहे ना 2 पावलं पुढे चालव. व्हेरी गुड. अरुण आता तू काय करतो बा. मी मेंढ्या करतो. तुझ्या मेंढा आहे ना त्याला एक दिवशी शिजवणार आहे मी. त्याचे मटण करून सगळ्यांना पार्टी देणार आहे. जवाई नाही तेव्हा मेंढा करता. हे प्यादा 1 पाऊल पुढे घे म्हणजे तुझ्या उंटाला जागा मिळेल. काय बोलता. गुरुजी मी काय बोलतो. पुढे जाम ट्रॅफिक आहे. उंटाला मी असं मागच्या मागे बाहेर काढू. तुला आहे ना मागून टोकून काढेन मी. मागून अरे काही रीत बात असते का नाही खेळायची रे. मागून घालतो त्याला. मागून कुठे हत्तीत घुसाडतो का. गुतडा करतो का त्यांच्या. आमका करतो आणि धमका करतो काय. तित्तोर करतो का रे. इथे पुढे या. पंढरी ओ मना बाप रे. हाऊ तो विचार कर रहे ना. ओ मना ग्रँड मास्टर. ओ मना विश्वनाथ आनंद पोटात माय ना. आपल्याला आहे ना अरुणच्या राजापर्यंत पोहोचायचंय बुवा. तर कसं पोहोचू आपण. अरे सुचलं. डोया मोठा करा त्याने. गुरुजी आपण त्याच्या राजाला तिकडे घेतला. बोला. एवढा कसा उलट्या खोपडीचा आहे रे तू. एवढा कसा उलट्या खोपडीचा आहे. सगळ्या गोष्टी तो उलट डोकं चालतं कराय. गुरुजी माझे पप्पाच सांगतात आपल्या पक्षातला उमेदवार निवडून आणण्यापेक्षा आपण समोरच्या पक्षातला निवडून आलेल्या उमेदवाराला फोडून आपल्या पक्षात घ्यायचं असतं. असं का. पण तरी बी सत्ता प्राप्त नाही झाली तर मग काय करतो तू या दल्ला. लग्न त्याला जाम टेन्शन येतं पप्पाला. मग तो लग्न करतो. आतापर्यंत त्याला 4 वेळा टेन्शन आलं होतं.
त्याला टेन्शन नाहीये, तो मजा करतो. टेन्शन मला येतं. त्याची होते मजा आणि माझी सजा होते. जनवाड मिली डंगणी रंगणी 8 इजास मना डोकावर. गुरुजी मी काय बोलतो? काय बोलता? म्हणजे मी जरा आमच्या पद्धतीने खेळून बघू काय? तुमची पद्धत जरा मला कठीण वाटते. कठीण वाटते तुम्हाला तुमच्या पद्धतीने खेळायचे? खेळा खेळा ना, खेळा ना. हा आपण जरा परत होत तसला. हुशार आहे रे तू. आता यो माझ्या राजाने तुला ग्वाडन मारला, मग माझ्या वजिराने तुझा उंट मारला. उंट मारलास तू. इच्छा असलं मी आता तुला सोडत नाही. मी हे बघ तुझा बदक मारला. तू माझा पदक मारला, मग मी तुझा करकोचा मारला. करकुचा मारला तू माझा करकुचा मारला, मी तुझा कांगुर मारचा. काय कांगरू? तू माझं कांगरू मारलं, मग मी तुझं कोकरू मारलं. चल मी तुझा सग डिशुम 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 आया. मैं तेरे एरिया में आया. अच्छा, तू मेरे एरिया में आया? अरे दूसरे राज्य का राजा तू मेरे एरिया में क्यों आया? तेरे रानी को उठाने को आया. तू मेरे रानी को उठाएगा और मैं इधर रोपटे उपटते बैठेगा. हाँ, अरे तू मेरे रानी को कैसा लेके जाएगा? अरे थांबा तर, अजून संपला नाही. अरे थांबा. बहारदार परफॉर्मन्स, मजा आली. सई हिट परफॉर्मन्स असं मी म्हणेन. असं कुठलं बुद्धिबळ असतं त्याच्यात? करकोचा असतो, कांगारू असतो, बदक असतो. मला असं वाटतं की हे ह्यांचं जग आहे ना ते भारी आहे आणि तुम्ही तुमच्या जगात जेव्हा आम्हाला घेऊन जाता ना तेव्हा खूप मजा येते. खरंच खूप मजा येते आणि फारच ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती असं मला वाटलं. या सगळ्यात मला आज एक गोष्ट रिअलाइज झाली, जमदाडे साहेबांचा प्रेझेन्स केवढा स्ट्रॉंग आहे. खूप भारी वाटलं आज तुम्हाला पुन्हा एकदा भेटून. गुरुजी तुमचा त्रास थोडा कमी होईल पुढच्या वेळेला अशी मी अपेक्षा करते, पण तुम्ही या आम्हाला भेटायला नक्की पुन्हा लवकर. मस्त मजा आली. प्रसादा धुमाकूळ होता, कॉन्सेप्टच बाब होती खूप. आणि मुळात ही 2 कार्टी बुद्धिबळ खेळणार इथे स्किट संपलं होतं खरं, पुढचा सगळा भ्रम होता. ब्रिलियंट, खूप मजा आली. मंडळी, कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे MBBS ची डिग्री घेऊन निघालेत ऑपरेशन करायला. अंशुमन विचारांच्या पोटात झाला एक ट्यूमर. बघूया त्यांचा हा ट्यूमर या मंचावर किती ह्युमर क्रिएट करतो ते. टाळ्यांच्या गजरात दोघांचंही स्वागत करूया. डॉक्टर डॉक्टर याव लवकर. अहो याव डॉक्टर, मेलात की काय? आता मीच मरतोय. लवकर माझा ट्यूमर काढा. विचार ओरडू नका, नाही तर असं ओरडून आतला आत ट्यूमर फुटेल. डॉक्टर या ना लवकर, याव खूप दुखतंय दुखतंय. डॉक्टर शालू झोका दे गो मैना. अगं शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना. शालू झोका दे गो मैना. हा गेला. अरे असाच करतो हा, कधीपासून येतो नाही, फक्त गाडा म्हणून जातो. अरे बुलेट ट्रेन सारखा थांबतच नाही. ऐक मरायची पाळी आले. डॉक्टर आल्या आल्या जाऊ नका. गाणं कसलं म्हणताय विचार रे. ऐक दुखतंय हो. डॉक्टर या रे लवकर. डॉक्टर यावं लवकर. डॉक्टर शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. डॉक्टर वेदना खूप असह्य होत आहे तो. नाही वसाड्या, तुला चेतना असह्य झाली म्हणून तू माझ्या स्किट मध्ये चेतना नाही हो, वेदना
खूप पोटात दुखतंय. जाम पोटात दुखतंय. अरे एक मिनिट. काय करताय डॉक्टर की कोण आहात तुम्ही? अहो माझं ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही ते घेऊन येता, मला उघडा करता, गाणं म्हणताना परत निघून जाता, ऑपरेशन करतच नाही तुम्ही. अच्छा म्हणजे तुला उघडा केला ह्याचा प्रॉब्लेम आहे. नागडा करा, मला प्रॉब्लेम नाहीये, ऑपरेशन करा. होणार सगळं होणार होणार. काय आहे काय पारकर गुरुजींनी मला सांगितलेलं आहे. काय आहे आजचा माझा काल शुभ झालेला आहे. कळलं का नाही? माझं सगळं ग्रहमान चांगलं आहे, त्याच्यामुळे ऑपरेशन करायला घ्यायचं समजलं. हा म्हणजे ऑपरेशन सुरळीत होईल. म्हणजे तुम्ही ऑपरेशन करण्यापूर्वी कुठल्या तरी महाराजांचा सल्ला घेता? काय करणार? हा त्याशिवाय मी टेटस्कोपला हातच लावित नाही. काय समजलं? काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला जाम दुखतंय काय? जाम दुखतंय म्हणजे जोरात दुखतंय. आता वेगळं काय सांगू तुम्हाला? काळजी करू नका. थांबा 2 मिनिटं थांबा. 1 मिनिट. आणि सगळं सुरळीत होणार. डॉक्टर आहे का नाही? साधी सुधी गोष्ट आहे का? 1 मिनिट. नाही काही नाही. थांबा थांबा. काय करताय? ऑलरेडी आहेत कपाळा, आटे आहेत माझ्या कपाळा. नाही नाही तो अंगारा आहे. अंगारा केशव गुरुजींनी मला दिलेला आहे. हा लावल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही. काय समजलं? हो गुरुजी ऑपरेशन करतोय, लक्ष ठेवा. ऑपरेशन तुम्ही करताय ते कशाला लक्ष ठेवतील? नाही नाही तसं नाही. त्यांना सांगितल्याशिवाय मला कुठलीच गोष्ट करता येत नाही. काय समजलं? हा मग नाही तर मला रात्रीच येऊन त्रास देतात. कुठे? स्वप्नात. काय बुवा मला नाही सांगितलं बुवा. असं रुसून बसतात का नाही? काय सारखं इथे बोल नका, इथे पण बोला, मला त्रास होतो ते बोलताना. सगळं बरोबर आहे तुम्ही. बरोबर आहे सगळं बरोबर आहे. त्याच्यामुळे अंगारा लावायला लागलेला आहे. हो सगळं होणार व्यवस्थित. काय काळजी करू नका. 1 मिनिट ऑपरेशन करायचं. मला दुखतं. एवढ्या लांबून कुठं ना हा शॉर्टकट बरा आहे का नाही म्हणून येतो का नाही? काय बोलता? थांबा ऑपरेशन सुरळीत होणार. एक काम करा. काय करताय? हा कापूस गदी नाकात टाका. आणि मग श्वास कशाने घेऊ? जिकडे मोकळा असेल तिकडनं घ्या का? 1 मिनिट. अजून एक काम करा. घाला लवकर नाकात. हा घ्या. तुळशीचा पान तोटात असू द्या. नाही त्याची कसा म्हणजे तुम्हाला श्वासोश्वास चांगला घेता येईल आणि हवा शुद्ध गावल. थोडं सगळं नीट होणार. काळजी करू नका. 1 मिनिट. थांबा. हे काय करताय? अंगठ बांधतोय. अहो ते मेल्यानंतर बांधतात ना. हो ऑपरेशन म्हणजे मरणच का नाही? काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? तसं नव्हं. आणि मला एक गोष्ट सांगा. हा उद्या तुम्ही मेलो म्हणजे समजा मेलो तर घरची लोक येणार. हा इथं बोंबलत बसणार, रडत बसणार. अंगठ बांधायला विसरले मग वाडी मग टाईट होते का नाही? काय समजले? त्याच्यामुळे हा बांधलेला आहे. आणि जगलं तर हा सोडता येईल. बरोबर आहे ना? जगलं. आणि काळजी करू नका. हा म्हणजे तुम्हाला सांगतो गुरुजींनी मला तसं वचन दिलेलं आहे. माझं ग्रहमान चांगलं आहे. म्हणजे आज मी जर डोंगर पोखरला ना तर हिरं सापडतील. हिरं कोणी सांगितलं डोंगर पोखरला की हिरे सापडतात? तू असं काय करता वाय? कुणीतरी म्हटलं जाय ना खोदा पाड निकला हिरा. हिरा नाही हो, चुहा. 1 नंबरचा चुहा माणूस आहे. नाही पण ऐका ना मी काय म्हणतो शिंपल्यात हिरा असतो ना? हो नाही हो, शिंपल्यांमध्ये मोती असतो. काहीतरी काय सांगता. मोती घराच्या बाहेर बांधलेला असतो. मला माहिती आहे का नाही? एवढंच करू शकतो मी. अहो तुम्ही काय करताय? लवकर करा. ट्युमरच काढाय. थांबा घाबरू नका. 1 मिनिट. 1 मिनिट. इकडे आलो मी या माणसाकडे. इथं आहे ना ट्युमर? इथं तुम्हाला माहिती की मला विचारताय? बरोबर आहे सगळं बरोबर आहे. 1 मिनिट बघू दे कुठे ट्युमर आहे तुमचा. तो वरट आहे कशाला? आता ऑपरेशन करायचं म्हटलं कापावं लागणार आहे ना. तरी द्यायचं ना मला आधी. थांबा जरा 1 मिनिट. बघून ते काय झालं? केवढा अंधार आतमध्ये आहे. आता का लाइटिंग करू आतमध्ये? दिवाळी आहे. आणि काय हा सगळा हा या आतड्या बघा एकतरी सरळ आहे. वासाडी याच्यातली सगळा गुंतागुंत झालेला आहे. एखाद्याची बेशिस्त बाई असते ना कपडाच्या साड्या कोंबते तसं सगळ्या कोंबलेल्या आहेत या आतड्या.
कुठे डॉक्टर झालात तुम्ही? असंच असतं, ती रचना अशीच असते. होय हो का? ये तुम्ही का? लवकर ट्युमर काढावं माझं. जाम ट्युमरच दुखतंय. काढतोय. आहे, आहे. एक मिनिट काय? प्रॉब्लेम झालेला काय आहे. झालं? मग हा सगळं मलाच निसरावं लागणार हो, आहे. ते काय करताय पण? 2 मिनिटं थांबा. काय? आता मला तिच्याकडनं न्याय निवाडा घ्यावा लागेल. कोणाकडनं? देवीकडनं. देवीकडनं? कोण देवी? तर कौल मागायला लागेल का नाही? त्याशिवाय काय व्हायचं ना. थांबा जरा एक ऐका ना, हो, ऐक. मिनिट थांबा जरा. काय करताय तुम्ही? बाय माझी आयशी. काय शांत बसा जरा. काय तसं कापता यायचे नाही. ऐका ना. तर बाय माझी आयशी. सत्याची पांढरी आणि संध्याकाळचा प्रहर आहे बाय माझी. संध्याकाळचा कुठे दुपारचा प्रहार आहे हो. गप्पा बसावं. देवी बरोबर बोलतोय ना. जागृत झालेली आहे देवी. तर संध्याकाळचाच प्रहर आणि तू बोलणं गेला राजेश बाय माझी. तर बाय माझी आयशी म्हणजे ह्याच्या पोटात ते काय 2 पाईपलाईन गेलेली आहे. रक्तवाहिनी त्या असू द्या, त्या देवीला कळेल काय आहे तर बाय माझी आयशी. उजवी साईडची जर कापायची असेल तर उजव्या साईडचं फुल दे. आणि जर डाव्या साईडची कापायची असेल तर डाव्या साईडचं फुल दे बाय माझी आयशी. दे बाय माझी आयशी. बघ मांग विचारा ना कुठला तरी. हा काय विचारा ना. हा काय डावा पडलं म्हणजे डावा. मी लात मारली म्हणून पडलो. नाही नाही देवी न्याय निवाडा दिलेला आहे. काय बोलता हो येड्यासारखं. शांत बसा जरा. नाही आता करत का आता मला कल्लीला कुठलं काय कापायचं. एक मिनिट. आई लवकर कापा तुम्ही. देवा केवढा रक्त. चुकीची कापली काय? तुम्हाला तर माहिती चुकीची कापली की नाही? नाही तसं नव्हतं. देवान कौल द्यायला नव्हता पण देव पण माणूस आहे का? देव किती माणूस असतो. मला मारताय. थांबा थांबा काळजी करू नका. थांबा जरा 1 मिनिट. गाठ मारून ठेवतो ते. गाठ मारताय तुम्ही. ऑलरेडी माझी गाठ मारली आहे. नाही होणार सगळं होणार आता. सगळं कन्फ्युजन झालेलं आता करायचं काय नेमका. थांबा 1 मिनिट. नाही अजून आहेत आमच्याकडे उपाय बरेच आहेत. थांबा 1 मिनिट. पुढची आपल्याकडे योजना आहे का नाही? योजना काय? मोसंबी ही मोसंबी राजपूत. मोसंबी आता मोसंबीचं काय? काय आहे मोसंबी आहे ना. हा म्हणजे ह्या ट्युमरला लावली बरोबर तो ट्युमर बाहेर येईल का नाही. तो असा त्याच्यावर फिरवणार तुमच्या पोटावर ना. मोसंबी फिरलो असं होणार आहे. अरे मोसंबी नाही आतमध्ये लिंबू आहे. लिंबू आहे? हा काय लिंबू दाखवा ना. काय येडायच काय? बाहेर काढा. काय मारायला लावतोस त्याला. म्हणून तर मोसंबीतनं लपवून आणलेला आहे ना. तो टप्पीलाच असतो वासाडा. काळजी करू नका. आता हा लिंबू आहे ना मी ह्या ट्युमर वर फिरवणार. त्याचं ट्युमर पटकन बाहेर येईल. काय जमत नाही काय त्या सगळं होणार बरोबर. काळजी करू नको. 1 मिनिट. बरोबर फिरवतोय. थांब. हा काय हलू आता होणार सगळं होणार. काय झालं काय? लिंबू आत पडला. काय बोलताय तुम्ही? लिंबू आत पडला. हे बघा. आता ट्युमर पण आतमध्ये लिंबू पण आतमध्ये. नाही का स्टोरेज आहे का माझं? थांबा आता काहीतरी. थांबा जरा फोन आला. नाही थांबा जरा 1 मिनिट. 1 मिनिट जरा फोन आलेला आहे. 1 मिनिटचा कुठला फोन आला? हॅलो महाराज. हा झालंय ऑपरेशन झालेलं आहे. म्हणजे भाडलेलं आहे पोट. काय शुभकाल माझा संपला. अरे देवा. नाही तसं ना ऑपरेशन करून आतमध्ये लिंबू अडकलेला आहे. तर काढू काय जरासा? नाही काढता यायचा. हात नाही लावायचा. मग आता शुभकाल आहे कधी? उद्या संध्याकाळी 6 नंतर. मग तोपर्यंत बरं. नाही बोललो ना तू म्हणला. हा चल ठेव. लिंबू काढा ना. हो नाही लिंबू नाही. ट्युमर तरी काढा ना. हो अरे 4-5 रुपयाचा लिंबू काय किंमत आहे काय त्याला? राहू दे. काय करताय? काढा ना. काय काढता येणार? अरे बाबा माझा शुभकाल आता संपलेला आहे. माझा काय संपेल ना. तुम्ही काढा. नाही जमणार. अरे गुरुजीनी दिल्याशिवाय ऑर्डर दिल्याशिवाय मी कसा काढू? काढा तुझ्या पाया पडतो. नाही खरंच नाही होणार. नाही अरे मग एवढं फाडलं आता शिवा तरी असं म्हणता वाय शिवला. एवढंच करू शकतो मी. काय वा सुपर परफॉर्मन्स. बघा हास्यरसी काय दाद देत आहेत. सई बापरे. असे डॉक्टर कोणालाच नको मिळवते. खूप मजा आली. आज तुमची जोडी आहे. खूप छान वाटतंय. अंशू आणि
पारसमणी जी, तुम्ही खूप मजा घातली दोघांनी. शालू आणि लिंबाशिवाय आम्हाला आता काही सगळं इनकम्प्लीट वाटतं. मस्त झाला परफॉर्मन्स, आवडला, एन्जॉय केला, तुम्ही धिंगाणा घातलात. आणि आता ते लिंबू परत कधी काढणार आहे त्याचं पण स्किट एक झालं पाहिजे. मजा आली. ऋतुजा, गेली 2 वर्ष तू अनन्या हे पात्र साकारतेस. आव्हानांवर मात करणारी ही व्यक्तिरेखा आहे. एका ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही हात ती तिचे गमावते आणि त्याच्यानंतर ती तिचा दैनंदिन व्यवहार कसा अव्याहतपणे चालू ठेवते असं हे पात्र आहे. तर रंगभूमीवर तर तुम्ही ते दाखवताच की ती कशा पद्धतीनं तिची कामं करते. पण आता या निमित्तानं तू इथे आली आहेस तर टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांना सुद्धा त्याची एक जर झलक बघायला मिळाली तर किती बरं होईल. तुला विनंती की तू छोटीशी झलक आम्हाला दाखवावीस. अगदीच. नाटकात मी एक 8-9 गोष्टी करते, त्यातली एक छोटीशी गोष्ट जो पहिलाच प्रयत्न नाटकात सुद्धा अनन्याचा दाखवलाय, सो तो मी करून दाखवते. येस प्लीज. थँक्यू. मी नाटक पाहिलं त्यामुळे मला माहिती आहे की तू लिहिण्याचं म्हणजे पायानं नावं लिहिण्याचा सुद्धा सराव केलायस आणि तू एक शब्द लिहितेस. नाटकात अशी एक मुमेंट आहे जिथे अनन्याला लिहायचं असतं आणि तिला पहिल्यांदा ती लिहायला शिकते. आज ते नाटकात जी वही वापरते ते अख्खं पान ने भरलेलं आहे आणि आता 300 प्रयोग होत आलेत. सो आता मला अख्खं अनन्या पायाने लिहिता येतं. वा वा वा. सो डिफिकल्ट, सो डिफिकल्ट. मला सांग, 2-2.5 तास तुझे हात असेच बांधलेले असतात लिटरली. तर जेव्हा तू हात सोडतेस प्रयोगानंतर काय अवस्था असते हातांची? खरं सांगू का, हात सोडल्या सोडल्या तिथं कर्टन कॉलला आवाज जातो की आणि अनन्या ऋतुजा बागवे आणि टाळ्यांचा कडकडाट होतो आणि शिट्या वाजतात. मला आठवतच नाही की तेव्हा माझे हात काय करत असतात. सो ते ऑडियन्सचं प्रेम तो क्षण विसरून जातो मी. हाऊ स्वीट, हाऊ स्वीट. हे एक प्रेरणादायी नाटक आहे. स्ट्रेसमधनं रिलीफ तुम्हाला हवा असेल तर अनन्या हे नाटक एकदा तरी जरूर पहा. तुम्हाला नक्की इन्स्पिरेशन मिळेल. थँक्यू ऋतुजा, थँक्यू टीम. तुम्ही या आठवड्यात आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात. मनापासून धन्यवाद.